अकोल्याच्या तापमानाचा पारा हा गेल्या 2 दिवसापासून 44 पार आहे. त्यातच आता अकोलेकरांच्या वाढत्या तापमानामुळे कुठे लाहीलाही होत्या. अशातच आता स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत अकोल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना आहेत. मॅडम, अकोल्यामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे आता सध्या? उष्माघाताचे काही रुग्ण इथं आलेले आहेत का, आढळून आले आहेत? याच्या डिटेलमध्ये आम्ही काल मीटिंग घेतली आहे सगळे डिपार्टमेंटसोबत आणि हा विषयाबद्दल जो सिरियसनेस सगळे नागरिकांमध्ये असली पाहिजे त्याच्याबद्दल डिस्कशन झालेलं आहे. आतापर्यंत उष्माघाताचे आजारी आपल्याकडे नाही आहे, तसं नाही आहे. एक आहे आपले जो GMCमध्ये एक आहे आणि ते पण आता रिलीव्ह होणार आहे. बट पुढे पण असे आपले याचे पेशंट नाही आले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही थोडासा IECवर फोकस करतो. थोडा लोकांमध्ये याच्याबद्दल उष्माघाताबद्दल माहिती देण्याचं काम आम्ही करतो. थोडी होर्डिंग्स वगैरे लावलेली आहे. जे स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आहे जे आपल्याला घेतले पाहिजे त्याच्याबद्दल माहिती लोकांमध्ये केलेली आहे. आपले PHC रुग्णालय इथे सगळी औषध वगैरे ठेवली गेली आहे. तसंही IV फ्लूइड, आईस पॅक, ORS हे औषधे आम्ही PHC आणि सगळे सबसेंटर्स वगैरेमध्ये ठेवली आहे. आणि आम्ही जो आपले फॅक्टरीज आहात तिथे पण त्यांचे पण रिप्रेझेंटेटिव्ह काल आले होते आणि त्यांना पण तसे सूचना दिली आहे आणि त्यांनी ऑलरेडी ते अनुपालन केलेलं आहे की जो आपले कामगार असतात ते पण सकाळी ते काम करतात आणि मधला जो 12 ते 4 ची वेळ आहे त्याच्यात ते त्यांना थोडासा श्रमाची कामे टाळावीत अशी त्यांना अहवाल आम्ही केलेला आहे. आव्हान असंही आहे की थोडा हायड्रेशन ठेवायचं आहे. उष्मा काळात जो आपले जो मॅक्सिमम टेम्परेचर 12 ते 4च्या वेळ आहे त्याच्यात बाहेर कमी जायचे आहे. आणि जेव्हा तुम्हाला जो लक्षण याचे असतात, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारे घाम, हे याचे लक्षण आहे आणि आम्ही चक्कर येत आहे, ताप येत आहे, तो असे लक्षण इग्नोर नाही करायचे आहे. हे आपले हीट स्ट्रोकचे लक्षण असू शकतात, उष्माघाताचे लक्षण असू शकतात. तो आपल्याला रुग्णालय जायचे आहे. तिथे आपले जो मेडिकल ऑफिसर्स आहे आणि आपला दुसरा पॅरामेडिकल स्टाफ आहे ते सगळे सुसज्ज आहात. सगळी औषध आणि औषधसोबत सुसज्ज आहात. आम्ही 135 बेड रिझर्व्ड केलेले आहे रुग्णालयामध्ये उष्माघाताचे आजारीसाठी. निश्चितच अकोल्यामध्ये दिवसेंदिवस तापमान वाढते. कुठेतरी नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन एकंदरीत प्रशासनानं केलेलं आहे. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला.